कमीत कमी तुपाचा वापर करून साखर न वापरता गुळाचा पाक न बनवता आणि अगदी सोप्या पद्धतीने फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारे हे लाडू अगदी महिनाभर टिकतात आणि खायला सुद्धा तेवढेच टेस्टी लागतात। नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारे एकदम पौष्टिक आणि खायला खूप जास्त टेस्टी लागणारे लाडू बनवणार आहोत। वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात, पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाडू बनवण्यासाठी एक जाड कढई मी इथे गरम करायला ठेवलेली, त्यामध्ये 2 चमचे एवढं तूप घालायचं आणि 2 कप एवढे आपल्याला पोहे घालायचे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि सतत हलवत पोहे छान खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि पोहे मस्त आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे। आता हे भाजलेले पोहे आपण बाजूला काढून ठेवूयात। आता कढईमध्ये 1 कप एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत चांगले खरपूस भाजून घ्यायचे। शेंगदाणे जेवढे चांगले भाजले जातील तेवढी चव चांगली लागते। आता शेंगदाणे सुद्धा मस्त भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात आपण आणि याला गार करून घेऊयात। आता कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर एवढं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला सुकामेवा घालायचा आहे। इथे मी फक्त बदाम घेतलेले आहेत। 1-2 मिनिटे याला परतून घेऊयात। तर बदाम परतून झाले की यामध्ये 2 टेबलस्पून एवढे आपल्याला पांढरे तीळ घालायचे। तीळ घालून पुन्हा 2-3 मिनिटे याला लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे। तीळ चांगले भाजायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचे। गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये 1 टेबलस्पून एवढी खसखस घालायची। पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला किसून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं। तर अर्धा कप एवढं खोबरं घालूयात। साहित्य जे घेतलेलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता आवडीनुसार। आता हे खोबरं सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत राहायचं। आता इथे बघू शकता आपलं सगळं साहित्य मस्त भाजलं गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। आता आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे गार झालेलं आहे। आता सगळ्यात आधी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेते। शेंगदाणे चांगले गार होऊ द्यायचे आणि मगच मिक्सरमधून आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। खूप जास्त अगदी तेल निघेल एवढंही आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्यायचं नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं आणि याच पद्धतीने आपल्याला पोहे देखील बारीक करून घ्यायचे। इथे पोहे मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत। हलकंसं रवाळ टेक्स्चर हवं म्हणजे आपले लाडू छान लागतात। आता यामध्ये आपण जे बाकीचं साहित्य भाजून ठेवलेलं होतं, खोबरं, खसखस, तीळ, तेही मी यामध्ये मिक्स करून घेतले। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला गूळ घालायचा। इथे मी 1 कप एवढा गूळ घेतलेला आहे। 2 कप पोहे असतील आणि 1 कप शेंगदाणे असतील तर 1 कप एवढा गूळ आपल्याला पुरेसा होतो। वेलची पावडर घातलेली आहे। आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि शक्यतो या लाडूसाठी गूळ वापरताना मऊ असणारा गूळ घ्यायचा आपल्याला, खूप जास्त कडक गूळ वापरायचा नाही, नाहीतर लाडूला टेक्स्चर येत नाही। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी हे सगळं हलकंसं मिक्सरला फिरवून घेणार आहे। यामुळे सगळं जे साहित्य आहे छान एकजीव होतं आणि आपलं जे लाडूचं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स होऊन त्याला टेक्स्चर छान येतं, आपल्या लाडूला बाइंडिंग छान येतं। तर या पद्धतीने आता हे जे मिश्रण आहे लाडूचं, सगळं मिश्रण मी हलकंसं मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे। आता बघू शकता हे मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल हे मिश्रण खूप कोरडं झालेलं आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं तूपही ॲड करू शकता। इथे मी पुन्हा साधारण 2 चमचे तूप घातलेले, मिक्स करून घेते आणि याचे आता लाडू वळवून घेते। अगदी कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू तयार केलेले आहेत। सुरुवातीला आपण 2 ते 3 चमचे तूप वापरलं आणि नंतर फक्त 2 चमचे तूप वापरलं। तर इथे बघू शकता एकदम मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत। हे तुम्ही फक्त जन्माष्टमीसाठीच नाही तर इतर वेळीही बनवू शकता। खायला खूप जास्त टेस्टी लागतात, विशेष म्हणजे महिनाभर टिकणारे आहेत आणि बनवायला अगदी सोपे आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स कळवायला देखील विसरू नका।